आज विज्ञानातील साखर कारखाने जर पाहिले ना महाराज, तर अलीकडच्या बाजूने ऊसाची मुळी घातली की पलीकडच्या बाजूने साखर पोत्यात पडलेली आपल्या डोळ्यानं पाहायची। काय म्हणे विज्ञानानं प्रगती केली की अलीकडच्या बाजूने ऊसाची मुळी घातली की पलीकडच्या बाजूने साखर पोत्यात पडलेली आपल्या डोळ्यानं पाहायची। त्यामध्ये एक शहाणा असतो, तो म्हणतो की बाबा तुमच्या विज्ञानातल्या साखर कारखान्यांमध्ये जर अलीकडच्या बाजूने ऊसाची मुळी घातली तरच पलीकडच्या बाजूने साखर बाहेर पडते, पण माझ्यासारख्या एखाद्या वेड्या माणसानं अलीकडच्या बाजूने येड्या बाबळीच्या शिवरीच्या जर मुळ्या घातल्या तर पलीकडच्या बाजूने साखर बाहेर पडेल। अलीकडच्या बाजूने जर ऊसाची मुळी घातली तरच पलीकडच्या बाजूने साखर बाहेर पडते। बस म्हटलं इथंच संपलं। तुमच्या विज्ञानातल्या साखर कारखान्यांपेक्षा आमच्या सद्गुरूंनी बनवलेला कारखाना कितीतरी मोठा आहे। म्हणजे तुमच्या विज्ञानातल्या साखर कारखान्यांमध्ये जर अलीकडच्या बाजूने ऊसाची मुळी घातली तरच पलीकडच्या बाजूने साखर बाहेर पडते, पण आमच्या सद्गुरूंच्या कारखान्यामध्ये अलीकडच्या बाजूने दुर्जन घालायचा आणि पलीकडच्या बाजूने सज्जन बाहेर पडलेला आपल्या डोळ्यानं पाहायचा। एवढा महान कारखाना सद्गुरूंकडे आहे, लक्षात घ्या।